Good morning to all TY IT students in our SPM lecture. So last time ला आपण हा point बघितला होता. See here. It is coordination dependencies. So a coordination theory has been developed which provides a useful classification of coordination dependencies that are likely to exist in any substantial organization undertaking. Next is the coordination dependencies are listed below. So there are different types of dependencies. Now that is the coordination dependency. First is shared resources. Then third one is producer-consumer relationship. Fourth one is task subtask dependencies. Next one is accessibility, that is right place dependencies. Next one is usability dependencies. Next is the fit requirements dependencies. So these are different coordination. So now we will see what is shared resources. So the software development projects need the services of particular types of this is the scarce technical experts for certain parts of the project, and then the unavailability of these experts because of commitments elsewhere could delay a project. So this is one of the part of shared resources. तर याच्यामध्ये काय आहे, शेअर्ड रिसोर्सेस म्हणजे काय. सो कोऑर्डिनेशन डिपेंडन्सीजमध्ये डिफरंट पॉईंट्स असतात. त्यातला पहिला पॉईंट आहे शेअर्ड रिसोर्सेस. सो इन दिस शेअर्ड रिसोर्सेस द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स नीड्स द सर्व्हिसेस ऑफ पर्टिक्युलर टाईप ऑफ स्केअर टेक्निकल एक्सपर्ट्स. जे काय, जेव्हा आपण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करतो किंवा ते जे काही प्रोजेक्ट्स असतात त्या प्रोजेक्टमध्ये त्या फेजशी रिलेटेड जे कोणी एक्सपर्ट्स आहेत त्याची आपल्याला आवश्यकता असते. So unavailability of these experts because of commitments elsewhere could delay a project. So कधी कधी काय होतं की हा एक्सपर्ट्स जे आहे ते कधी कधी आपल्याला अनअवेलेबल होऊ शकतात एखाद्या कारणामुळे. ते कारण काय असू शकतं की आयत्या वेळेला त्यांची कुठेतरी दुसरीकडे अपॉइंटमेंट असेल किंवा सो अशा वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे आपल्या प्रोजेक्टला डिले होऊ शकतो. देन सेकंड आहे प्रोड्युसर कंझ्युमर रिलेशनशिप. So depend on a product being delivered first, then a business analyst may need to produce an agreed requirements document before the document of software components can begin. Then the project flow diagram, that is the PFD, promoted by the Prince2 methodology, can help identify some of these dependencies. So these are different points in the producer consumer relationship. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, जो कोणी बिझनेस अनालिस्ट आहे he has to produce or he may need to produce an agreed requirements documents before the development of softwares can be begin. सो सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंट चालू व्हायच्या आधी किंवा ती प्रोसेस चालू होण्याच्या आधी त्या प्रोसेसमध्ये जे जे काही लागणार आहे, ज्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या गोष्टींची तयारी आपल्या इथे असली पाहिजे. त्याच्यानंतरच आपण ती प्रोसेस चालू करायची आहे. सो त्यामुळे काय होईल, प्रोजेक्टच्या प्रत्येक फेजमधल्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या ऑन टाइम कंप्लीट होतील आणि कुठेही आपल्याला डिले होणार नाही. नेक्स्ट पॉइंट इज टास्क subtask dependencies. It is forced by the technical nature of the thing being created, then or the method that is being adopted, and rather than by decisions about who is to do what. So this is the task and subtask dependencies. So in this method that is being adopted rather than by decisions about who is to do what. म्हणजे काय, आता टास्क
डिपेंडन्सीज मध्ये आता फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिपेंडन्सी. डिपेंडन्सी म्हणजे काय की एखाद्या टास्कवरती दुसरं टास्क हे अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल जोपर्यंत प्रोजेक्टची तुमची पहिली फेज व्यवस्थित कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे सेकंड फेजला जाऊ शकत नाहीत. आणि समजा जरी तुम्ही काही स्टेप सेकंड फेजच्या करायला घेतल्या तरी सुद्धा पहिल्या स्टेप ज्या प्रोसेस किंवा ज्या काही अदर ज्या प्रोसेसेस आहेत त्या जोवर व्यवस्थितपणे कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या सब टास्कला किंवा पुढच्या नवीन टास्कला जाऊ शकत नाही. देन ॲक्सेसिबिलिटी राईट प्लेस डिपेंडन्सीज. सो याचा मिनिंग काय झाला, दिस टाईप ऑफ डिपेंडन्सीज इज मोर रिलेव्हन्स टू ॲक्टिव्हिटीज दॅट रिक्वायर मुवमेंट ओव्हर अ लार्ज जिओग्राफिकल एरिया. आता व्हॉट इज ॲक्सेसिबिलिटी, आपण कशाला म्हणू शकतो ॲक्सेसिबिलिटी, एखादा कुठलाही डेटा तो ॲक्सेस करायची परमिशन, ॲक्सेस म्हणजे आपण त्याला यूज जसं म्हणू शकतो की तो ॲक्सेस करायची परमिशन फक्त काही युजर्सनाच असते. सो त्याला आपण म्हणायचं ॲक्सेसिबिलिटी डिपेंडन्सीज. नेक्स्ट आहे युजेबिलिटी डिपेंडन्सीज. म्हणजे काय, सेम इट इज असे व्हेरी सिमिलर टू ॲक्सेसिबिलिटी. युजेबिलिटी म्हणजे it relates to the general question of fitness for purpose which includes the satisfaction of business requirements. सो आता याच्यामध्ये काय सांगितलंय की ज्याप्रमाणे काही युजर्सना फक्त ॲक्सेसिबिलिटी आपण ऑथोराईज करून देतो त्याचप्रमाणे त्याला युजेबिलिटी सुद्धा आपण ऑथोराईज करून देतो. नेक्स्ट आता बघूया लास्ट आहे तो फिट रिक्वायरमेंट्स. So this is ensuring that different system components work together effectively, and integration testing is one mechanism that ensures that these requirements are met. So याचा meaning काय असेल ते, फिट रिक्वायरमेंट म्हणजे काय तर different types of things can or that components work together effectively. This is very important. तिथे डिफरंट स्किल्सचे लोक म्हणा किंवा आपण इथे म्हणूया की प्रत्येक फेजमध्ये ज्या डिफरंट प्रोसेसेस असतात त्या एकत्र चांगल्या प्रकारे काम करू शकतात. सो नेक्स्ट पॉइंट इज डिस्पर्ट अँड व्हर्च्युअल टीम. आपण त्याला म्हणतो GDT. दॅट इज अ व्हर्च्युअल टीम. Is also known as a geographically dispersed team, that is GDT, and it is a group of individuals who work across time, space and organizational industries with links strengthened by webs of communication and technology. Then next one, they have complementary skills and are committed to common purpose, have interdependent performance goals, and share an approach to work for which they hold themselves mutually accountable. So next one is geographically dispersed teams allow organizations to hire and retain the best people regardless of location. Next one is a virtual team does not always mean that is teleworkers. So these teleworkers are defined as individuals who work from home, and many virtual teams in today's organizations consist of employees both working at home and small groups in the office but in different geographical locations. So this is very important. Virtual means what? आता इथे एक त्यांनी एक्झाम्पल आहे दिलेलं. सो जिओग्राफिकली डिस्पर्ट टीम्स अलाउ ऑर्गनायझेशन्स टू हायर अँड रिटेन द बेस्ट पीपल रिगार्डलेस ऑफ लोकेशन. आता इथे त्यांना काय म्हणायचं की ॲक्च्युली तुम्हाला टीममध्येच काम करायचं आहे बट ते जिओग्राफिकली डिफरंट आहेत. सो आता ज्याप्रमाणे एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे जसं की ऑनलाईन लेक्चर्स, तिथे प्रत्येक स्टुडंट त्याच्या लोकेशनला आहे, टीचर त्याच्या लोकेशनला आहे, बट सगळ्यांचा मिळून एक तिथे ग्रुप आहे जे की ऑनलाईन लेक्चर्स म्हणा किंवा काही असाइनमेंट्स असेल, एखादं वेबिनार असेल तर तिथे जाऊन अटेंड करू शकतात. सो देर आर डिफरंट ॲडव्हान्टेज ऑफ सच अ व्हर्च्युअल टीम्स. सो अशाच प्रकारे सॉफ्टवेअरमध्ये काम जेव्हा करतात एम्प्लॉई तेव्हा काही वेळेला तिथे सुद्धा GDT दॅट इज द जिओग्राफिकली डिस्पर्ट टीम असं आपण त्याला म्हणतो.
सो अशा प्रकारे ही टीम इंडिव्हिज्युअल्स हू वर्क अक्रॉस टाइम स्पेस अँड ऑर्गनायझेशनल बाउंड्रीज अशा या सगळ्या बाउंड्रीजमध्ये हे लोक काम करतात. सो देर आर डिफरंट ॲडव्हान्टेज ऑफ बिंग अ पार्ट ऑफ व्हर्च्युअल टीम्स. फर्स्ट इज बेस्ट एम्प्लॉई मे बी लोकेटेड एनिवेअर इन द वर्ल्ड. आता हे सगळं ऑनलाईन किंवा आपण असं म्हणू शकतो हे सगळं व्हर्च्युअली असल्यामुळे आपण कुठल्याही लोकेशनमधले हे बेस्ट एम्प्लॉई तिथे सिलेक्ट करू शकतो. बिकॉज द ऑल वर्क ऑर अवर टीम इज द व्हर्च्युअल टीम. देन सेकंड पॉईंट बघा वर्कर्स डिमांड पर्सनल फ्लेक्झिबिलिटी. ऑफकोर्स आता त्याला आपण म्हणू शकतो जसं की वर्क फ्रॉम होम करताना एक पर्सनल फ्लेक्झिबिलिटी राहते त्या सगळ्या वर्कर्समध्ये. सो दॅट इज द सेकंड ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हर्च्युअल टीम. अँड थर्ड इज द वर्कर्स डिमांड इन्क्रीजिंग टेक्नॉलॉजिकल सोफिस्टिकेशन. सो इथे डिफरंट टाइप्स ऑफ टेक्नॉलॉजी वर्कर्स यूज करतात आणि अँड अ फ्लेक्झिबल ऑर्गनायझेशन इज मोर कॉम्पिटिटिव्ह अँड रिस्पॉन्सिव्ह टू द मार्केट प्लेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सो अशा प्रकारच्या ज्या टीम्स व्हर्च्युअल टीम्स ज्या ऑर्गनायझेशनकडे आहेत ती ऑर्गनायझेशन खूप फ्लेक्झिबल असते आणि ती मार्केटमध्ये एकदम हाय लेवलला त्याची कॉम्पिटिशन असते ॲट एनी मार्केट प्लेस. नेक्स्ट बघूया वर्कर्स टेंड टू बी मोर प्रोडक्टिव्ह, लेस कम्युटिंग अँड ट्रॅव्हल टाईम. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे जसं आपण म्हटलं जिओग्राफिकली डिस्पॅरिट डिफरंट पॉईंट्सला किंवा डिफरंट लोकेशन्सला हे वर्कर तिथूनच काम करतात. सो त्यामुळे काय होतं त्याचा जो काही ट्रॅव्हलिंग टाईम आहे तो त्यामध्ये खूप कमी होतो. सो दिस इज ऑल्सो वन बेनिफिट. नेक्स्ट बघूया द इन्क्रीजिंग ग्लोबलायझेशन ऑफ ट्रेड अँड कॉर्पोरेट ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट वन इज द ग्लोबल वर्क डे इज 24 vs 8 hours. सो दिस इज द ग्लोबल वर्क डे. पूर्ण 24 तास वेस म्हणजे एक 8 तास सोडले तर बाकीचे सगळे तास हे तुमचे ऑनलाईन वर्किंगमध्ये पकडले जातात. दॅट इज द ग्लोबल वर्क डे. दॅट इज द 24 hours in day without that is the 8 hours. Next one, the emergence of environments which require inter-organizational cooperation as well as competition. So the inter-organizational cooperation म्हणजे काय, जेव्हा एखादी टीम सपोज एखादं काम करते आहे ऑनलाईन काही असेल मग त्यांचा वेबिनार असेल सेमिनार असेल वर्कशॉप असेल किंवा प्रोजेक्ट संबंधी एखादं कसलंही डिस्कशन असेल तर अशा वेळेला हे जे सगळे प्रोजेक्टचे मेंबर्स आहेत ते तिथूनच काम करू शकतात. नेक्स्ट आपण हे बघूया चेंजेस इन वर्कर्स एक्सपेक्टेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनल पार्टिसिपेशन. नेक्स्ट वन अ कंटिन्यूड शिफ्ट फ्रॉम प्रोडक्शन टू सर्व्हिस or knowledge work environments. Next one is increasing horizontal organizations structures characterized by structurally and next one is the geographically distributed human resources. So that's why we call it that is a GDT. So इथे काय आहे आता टीम मेंबर्स जे आहेत ते आता डिवाइड किंवा आपण त्याला म्हणतो डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत फक्त जिओग्राफिकली. नेक्स्ट वन आता बघूया there are also different challenges in a dispersed working. आता हे सगळे त्याचे ॲडव्हान्टेजेस झाले की आपापल्या लोकेशनवरून काम करणे या सगळ्याचे हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहे. सो देर आर ऑल्सो डिफरंट इश्यूज और डिफरंट चॅलेंजेस फॉर द dispersed working. First is the requirement for work that is distributed to contractors have to be carefully specified. म्हणजे जे काही काम आपण डिवाइड करून देतो ते आपण केअरफुली दिलं पाहिजे. दॅट इज डिस्ट्रीब्युटेड टू कॉन्ट्रॅक्टर्स. नेक्स्ट वन द प्रोसिजर्स टू बी फॉलोड विल नीड टू बी फॉर्मली एक्सप्रेस. आता त्याच्यासाठी जी काही आपण प्रोसिजर फॉलो करतो ती फॉर्मली आपण एक्सप्रेस केली पाहिजे. नेक्स्ट वन इज द कोऑर्डिनेशन ऑफ डिस्पर्स्ड वर्कर्स कॅन बी डिफिकल्ट बिकॉज देअर लोकेशन्स आर डिफरंट, द वर्किंग स्ट्रक्चर इज डिफरंट एक्सेट्रा. सो नेक्स्ट पेमेंट मेथड्स मे नीड टू बी मॉडिफाईड. त्याचे जे काही पेमेंट्स आपण करतो त्याची मेथड सुद्धा मॉडिफाय करणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट इज लॅक ऑफ ट्रस्ट ऑफ कोवर्कर्स हु आर रिमोट अँड नेव्हर सी. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आता असे काही कोवर्कर्स म्हणजेच काय तर एका टीममध्ये काम करणारे सपोज 4 जण आहेत तर त्या 4 जणांनी एकमेकांना कधीच बघितलेलं नाहीये बिकॉज दे आर रिमोट अँड नेव्हर सी. सो त्यांच्यामध्ये लॅक ऑफ ट्रस्ट असू शकतं. नेक्स्ट असेसमेंट
of the quality of delivered product will need to be through. जे काय त्यांच्याकडून आलेले जे काही असेसमेंट आहे किंवा ते जे कोणी वर्कर्स आहेत रिमोटली वर्क करणारे त्यांच्याकडून आलेले जे काही आउटपुट आहे त्याचं असेसमेंट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट वन, different time zones can cause communication and coordination problems. This is also very important point. आता सपोज डिफरंट कंट्रीमधून जर डिफरंट वर्कर्स काम करत असतील तर त्यांचा टाइम झोन लक्षात घेणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जो टायमिंग आता इंडियामध्ये आहे तोच काय तिथे फॉरेनला नसणार आहे. सो त्यांचा टायमिंग झोन देन आपला टायमिंग झोन, सो हे मॅच होणं थोडं अवघड जातं. सो दॅट्स वाय डिफरंट टाइम झोन्स कॅन कॉज communication and coordination problems. So rest part of this chapter we will see at the next lecture. If you have any query then ask me in my feedback form.